चरण कमल शाळेच्या कठड्यावर त्याला बघून झाला आता मुलगीच्या घालूया सुरुवात करूया ना. हा बोल क्षत्रियाचा शब्द अरे मेरा पहिलाच वाटतं चिंता बोलतो. अरे मेरा क्षत्रियाचा नाही रे क्षत्रियाचा काय गोष्ट ऐकलं. अरे क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय म्हणजे रणांगणावर लढाई खेळा करतात ना त्यांना क्षत्रिय म्हणतात. आणि जी ऊस पावसाळी करतात ना क्षत्रियाचा शब्द म्हणजे पाण्यातून निघालेला धनुष्य. वाक्य उलटा
वेगळे शब्द आहे. पादुका पादुका रामखेड्यात म्हणलं खरं पाडं पालकाडं खरं मत 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 कोणा म्हणतं रे कोणा म्हणते अरे भीमा हात केलास ना बघा मध्ये मध्ये डिस्टर्ब केलं तर मी परतच घेतो अरे भीमा हात केलास ना माझ्या पादुका पांचालीच्या बाहेर असताना तू मला प्रवेशात नका केला. अरे बेटा, मी तुझ्या महालात कसं काय केलं? अरे माझ्या महालात जायचं नाही तर तुझ्या महालात कसं? वाया घालवलीस ना माझी फाई. अरे बेटा, तू जन्मा दिलंस तेव्हा वाया गेलं. चल तो. अरे भीमा गाडी जाते तरी चालतील. मास्तरांनी सांगितलं मधी मधी बोललं पत्ता तसा फोडून टाकून सांगून द्यायचो. नाटक चाललंय बाबा नाटक. अरे मेरे व्यायाम तो समज असतो काही अडचण अनंत कायदा करून टाकतो. हे बाबा तुझी ओळख करतो तुझ्या काय वाटत मारी टोपी दिल्या गेला. शेणाच्यात तुम्ही रिक्षा बघू जागेमध्ये तिथे बस जा त्यांच्या बाय आहे ना ग बेबी आहे ना. राजा दुर्योधना घेऊन आलो गावलो तो तीन गाडी आणली त्यांका हा नाहीच गावलो चल
मात्र गेल्या वर्षी तुम्ही त्या रुक्मिणी काढल्या हो गेल्या वर्षी त्यांनी काढल्या पाहिजे ती आज तशीच नव्हता हा थोडा बदल करावा बेबीने काळजीच नाही काय बदल करावा लागला अरे वाजव पाहिजे तर परत येतो नाही बायकोची खोली घेऊन जाते रणांगणावर हा पराक्रम गाजवणारा त्या पांडुरंग पुत्र भीमा. अरे पांडुरंग पुत्र भीमा नाही, पंडुपुत्र भीमा. पांडुरंगाला तुझ्या बापाची नाव त्या पंडुपुत्र भीमा माझ्यासमोर उभा करावे बसल्यास विचारले मी त्याला कडकडून आलिंगन देते अरे देते काय देते देते गाण्यावरती होता ज्यांचा त्याचा देतो झाला मी त्याला कडकडून आलिंगन देतो ओ दिग्गज ते विनाचा काय करावा हो त्याचा माहिती आहे रोशन असं देते अरे महाभारत गाडी गाडी सांग त्याला अगं गर्विष्ठे अगं आज तुझं उपस्मरण करून तुझं सर्वरण करण्याची संधी मला प्राप्त झाली ही संधी शासना अरे त्या पंचायतीला मायला माणूस कमी करे मात्र तुझा प्रत्येक अरे पण ती गला मात्र काय वस्तू पाहिजे का हा पुढे मारतोय हा बोला बाबा पेटी व्हायला
शेवटचा एक बनवला असा. सातला गवत झालाय. Suspense तुझी वय, suspense. हा, suspense. कोण येतात माहिती आहे का? महाभारतातलं सगळ्यात शक्ती कारस्थानी माणूस येतात. सकोनी कोण येतात माहिती आहे का? तू माहिती आहे का? हात जरा suspense वर धरून या. आहे घे. तू काय साधा अंडीवर पण समजतच रे. अरे हो काय suspense वर बदल. बोलायला व्हायचीच होतो. तर आज ते बघूया. चला. चकोरी बाबा. द्रौपदी असय पंचाले पंचाल काय नाही राजा तुझे धोतर तुझे राज्य जिंकले तुझे धन जिंकले ते राहू दे ते काहीतरी करेल. ए सिद्धी असले गेम खेळायचे नाही हवी. गेम घेता खेळता नाही हा, पैसे बिसे उडतील. तो फोन आला तो बघ. सिद्धी शूर बंधू तरी जिंकले हे बंधन टाकले राजा. जीतम 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 जीतम. द्रौपदी आता आम्ही एकदम नाटकातच दाखवतो. आता जर आम्ही द्रौपदी तुमच्या दाखवायला की सगळ्यांची माणसं सामुदायिक नजर लागली तो लोकांचं पोट फुकट जाईल. कोप्या कोप्या पडलो ठाक. देवाचा प्रवेश. या दोन अक्षरांच्या पाठी व्यवस्थित बसायचा. त्याच्या खरेखुरे लागून शब्द नको. त्याच्या पाठी सगळं जोर पण टाकू नको. पाठांचं तो गाणं मदत तुझ्या रस्ता जाऊन इज्जत राख. त्याच्या भूमिका राहते देवादेव इंद्रदेव इंद्रदेव काय आपण घेतला कोदडो त्याच्याकडे वस्तूचं पाठ करता सगळ्या इतरांची देवाचा प्रवेश मोठं पार पडलो. फोटो वर गेल्यानंतर तुमची कल्पनाच काय निघाली ना. बघा फोटो वाटणार नाही मला आजकाल बोला पण दोन्ही बटन वाटतं ना. फोटो होतो का कोणते पण चालू हे बघा सावकाश पाठी पण प्रेक्षकांनी टाळ्या काही दिल्या प्रेक्षकांनी टाळ्या दिल्या बोलायचं ना मला चांगलं आहे मग तुम्ही आता बोल बाबा राक्षसानो. कसं काय करतो राक्षसानो. एकदा उघड तुझा परत दिला
मावशीची दोरी. आव कधी नाही. अरे आव आहे बाबा आयुष्याची दोरी. तुमच्या आयुष्याची दोरी. बाबा आयुष्याची रामो, देवा तू. माका वाटात ना मनात. माका शिकवायचा. काळी मेलो. तुमच्या आयुष्याची दोरी. अरे एक सारख्या ताटात म्हणत राहा नको रे. लोक काळं मध्ये तडमडलो ना. तुमच्या आयुष्याची दोरी. अरे तुझ्या हाताला तुझ्या कोण आहे? ए, 5 मिनिटे वणवे राहिला तर काय जीव जाणार नाही तुमच्या. तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. रामो, दोन वेळा आता. या दोघी तू बुद्धिवंतच. जेवण ठेवलंय. चार चौघात इज्जत कराल तर दोरी सांगा राक्षसानो, तुम्ही या विघ्न कार्यात मंगल आहात काय? मेलो नेमक्या उद्योगून चुकल्याला पुन्हा बोलायचा ना. सांगा राक्षसानो, तुम्ही या मंगल कार्यात विघ्न आहात काय? वास्तूला राक्षस रांगेला नसतील तर तुझ्या मंगल कार्यात आम्ही विघ्न आणणार नाही. पण याची काय परिस्थिती काय ती बघ. हो, तुमच्या दर्शन तुझ्या कशी आहे सांगता हे पोराचं तेवढं कठीण शब्द जाऊ नको म्हणा. तेच कामी लागून हे काय आहे? मध्ये गडबडच राहा नको रे. एवढा काय सोपान जाऊ दे. याची काय शाश्वती आणि समजा वचनाला लागला नाही तर नक्कीच आम्ही जाण घेऊ. माझ्या लक्षात आलंय ना राक्षसानो, आजपर्यंत माझ्या अनेक मंगल कार्यात अनेक विघ्ने आणलेली आहेत. यासाठी तुम्हाला काही ना काही शिक्षा द्यायलाच हवी. शिक्षा देता तेव्हा मी तुम्हाला साथ देतो. बरा बरा तुम्हाला साथ देतो. यातून काहीतरी उपाय करायचे. तुझा पहिले जाईल विशेष आवडते. तुला हुशार देतो आणि तुला शाप देतो. समजला समजला. आजपासून पृथ्वी तलावावर आजपासून पृथ्वी तलावर तुमचे सगळे गणित करतील. आणि मग आजपासून 14 आणि 14 वर्ष लोटल्यानंतर तुम्ही मानव रूप धारण कराल. काय सेवा कराल? विनम्र तर आलाच आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट दास गणों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे.
कंपनीतील काही माणसे नशा करून आली आहे. अरे समोर ये. देवाचं नाव नाका. बाबी बाय. देवा आता काही समाधान झाले का? नाही, मग काय केलं समाधान? नाटक कंपनीतील काही जबाबदार माणसे नशाबारी करून आली आहे. तुम्ही बघितलं होतं कोरोनाच्या हत्या. गोळी आहे का एखादी? तुम्ही सुद्धा काय तुम्ही सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम म्हटलं बरोबर घेऊन नको. नाही म्हणजे मी घरात असतं पण ह्या पोरांच्या आवाजावर मी पण घोडपण घेतोय, मी कबूल करतोय. आज पहिल्यांदाच कबूल करतो, पण पोरं घेतले नाही. वाद कबूल करतोय ना. आता तरी समाधान झाले का? नाही, काय केलं समाधान? माझा नाच गाणं होया. बघलं ना आमचा कसली असणार आणि देवा कसली असणार. मला नमन वाजव. अरे तू वाजव मी हात दाखवतोय. भयाल नमन हो करी तो बंधन. भयाल नमन हो करी तो बंधन. माझा दुसरा गाणं होया. हे बरं आता श्रावण वाळ. हा श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला. माता पित्याची कावड खांद्याला, कावड खांद्याला. श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला. देव कंटाळलेलो दिसता. माका ह्या सुद्धा गाणं नको. तेव्हा त्याचा पण गाण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे या चरणी सादर केले. आता तू ते मोठा नाच आणि गाणं शिकव. माका बाईचं नाच होय. देवा मूळ मुद्द्या घातल्या. अरे बाबा आता ऐकायला लागले. आईच्या वेळी तिच्या बाई सातवा दे शिवाय या गावात देवाकडे उडवली होता आणि ह्या गावात बाई एकच दुर्पणी. हे कोणा दुर्पणी घे बसल्या मग घेऊन चालू. म्हणजे ऐकतच होत असतं दिसतं. ये हो हो. आपल्या गावात येऊ तुझ्यापेक्षा बारीक काकाची 4-5 बाय माणसं आहे तर घेऊ. बाय माणसं बारीक हलकी आकाशी. होय. नको आपल्या देवासमोर घुमडी आली की असं. अगो तू सांग तर रागाचा काही नको घे बघूया. काय गो काम सध्या काय तू पिंपळाखाली गेलाय की का? अगो तू नुसता फुगडी घालायला बसला तर ही परिस्थिती. प्रत्यक्ष फुगडी घातलं तर बघा म्हणतात जागायला लागतो. माका असलं धाकट लिंब नको. देवा हे बघ माझ्यासमोर एकूण बायकोनी माझी तिच्यासमोर हजर केलंय. आता दुसरा बायको माझ्याजवळ शिल्लक नाही का? सध्या जरा थांबा. देवास बाई कशा प्रकारची पाहिजे ते विचारून घेऊ. होय देवा हे का सांगायचं हिच्याकडे व्हरायटी आहे. बोल देवा, तुला बाई कशा प्रकारची पाहिजे? ऐका, तिची कांती केतकीची, कटी सिंहाची, डोळ्यात तीर, पायात पंड, हे त्यात चालणं.
ते धन्यवाद. तेव्हाच बोलला. आणि त्या बाई कशी हलगत उचलून घेऊन ये. का म्हटल्यावर होती काय? अरे मेल्या आजूबाजूला आणखी बाई म्हणते त्यांच्या आगार हात लागलो तर आगारी मी शिकार घेऊन येणार आणि भांडण जर काय नाही वाढली तर असंच त्याच्यापेक्षा तुम्ही काही चालला गाडी गेअर मध्ये टाकू मगाशी तुम्ही सांगायचं वरचा बटन ढिला केला तेव्हा मला धक्का दिला पाणी काहीतरी मुक्त असं तुम्ही ते जाऊन काय करता तुमचा काय शाळेचा पटाकण वाटला तुम्ही ते अशा एकूण किती आधी फुका पैसा ती बाई विचार म्हणजे कागद बसणार मात्र ही तुमच्या सारख्याची कामं नाही त्याच्यासाठी आमच्यासाठी अनुभवी माणसाला तरी मी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आणारी कशी आमचो अनुभवी लोक तरी मी म्हणतात माझा घरगुती पगार आहे कसा माझ्या काय बोलताय माझं घरी बोललो तुम्ही त्याच्या माझा म्हणता घरी बोललो मस्करी करता तुमच्या कोण असा माहिती आहे तो इतिहास 1958 बायको एक सर्विस केल्या नको पाय फिरायला 2 पंच आणि 2 पंच हे सगळं ठीक आहे हो मी काय म्हणतो काय त्या बाईला आपण दोघे गेलो मात्र फुकट वय वाढला तुमचा तिच्या कामात एकदम दौडणार मी एकटो समर्थाच आहे या बाईला आपण जर दोघे गेलो ना तर दुधात साखर पडण्यासारखं होईल मात्र मी असं म्हणतोय कसं समजा आता साखरेचा दूध मी एकट्यानंच पिलायचं आमच्याकडे पाणी बाजा गेला तर 2 टाकायला नाहीतर मग पवित्र मनाने देवळात जातो देवीची खना नारळानं मोठी भरतो आणि मग असा पदर पसरून नमस्कार करतो वा वा बाई बाई प्रत्येकाची रीत वेगळी असते ते पद्धत बिद्धत जाऊ दे बाजूला काय ते कामाचं आणि आमच्या हे जेव्हा बाईचा नाच आणि गाणं वायाचा ताब्यात झाला नाही तर हो काय सोडूचा नाही आणि हेनी जेव्हा सोडल्या नाही तर आमचा वस्त्रवण काय रंगूचा नाही सुरू करणार ते तुमचं वस्त्र तुम्ही सांगशाल तेव्हा तुमचं ते वस्त्रहरण बघायला माझी समधी पार्टी घेऊन आले मी कशात काय मग ही बघा त्या अंगाला बसली तुमची आपली चालली आहे नुसती तर काय म्हातारी काय मरते मैताला संगीताची पार्टी काय जाते द्रौपदी
मास्तर प्रकरण आता यवनामध्ये नेऊन ठेवला तू बोलता नाही समजलं तुमचा? बाई हो यावा किती रुपये तू बघा, 1,000 रुपये घेईन, 1,000. काय कमी जास्त नाही काहीतरी करावं अहो नाही म्हणलं ना. म्हणजे रात्रीची वेळ असा रात्रीची वेळ असा आपल्या गावाला गोळा करून थोडा वेळ लागतो म्हणत म्हणजे काही कमी जास्त हे काही जमायचं नाही. 1,000 रुपये. 1,000च घेईल काय? अरे माझ्या बाबा. आता 1,000 कोण देईल तुम्ही तुम्ही सगळे अरे काय झाला अरे माय झालं मंडळाची वर्गणी 6-6 महिने देतात आणि बाईची वर्गणी एका पायात गळ्या आता जेव्हा आठवलं काय तुमच्या ते फटाफटा काय देतात खरा कोण फेकता तुम्ही काय वाजवू नको हा काय वाजवता का मी बरोबर वाजवते नक्कीच असा का तुम्ही किती पैसे घेता 1,000च घेईन. एकावर 2. मास्तर एकावर 2 पुंजी असलेली 1000 किलो नवीन बाजारात दिली आहे काय तुमचं हो यावर आमका मान्य असं आम्ही एक रक्कमी पैसे देऊन टाकतो जाऊ पण आमची एक गट असा त्यांची नाचा बरोबर गाणा पण हो वया बाई तात्याची वाईट काढ. तो वाईच काय तुम्ही सांगशाल तेवढी कळ काढू आमची बी एक अट आहे. सांगा आम्ही पार्टी बिगर नाचणार नाही. तो पाठ्याचा काय घेऊन बसला तुमचा कार्यक्रम होऊन जाऊ दे ह्या पोरग्यांच्या गावातले सगळे कोंबडे एका सांगते कसली पार्टी बाबा तात्या? पार्टी म्हणजे संगीत पार्टी वाजवायला पाहिजे आमच्या साथीला. आमची गजानन प्रसादी भजन मंडळ आहे की ती माहिती त्याला भजन म्हणणारी पार्टी. हो बाई ते बघा त्यांच्या ढोलकीवाल्याने तोंड उघडला याला मोठा आमच्या भजन मंडळाचं तुम्ही असं अपमान करू नका तो आमचा भजन मंडळ मैताचा सुद्धा असा वाजवतात चुलीवरचा प्रेस सुद्धा उठान बसता हा आधी खात्री करून घ्या आणि मग मला वाजवा साहेब बेस आहे. अक्षी आता सुरुवात करते बघा. बाई तुमचं नाद आणि गाणं एकदम झोकाचं वय आहे आम्ही पैसे बिशे काय तर सगळ्या बरोबर देतो हा चला तर मग ऐका. चला 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 बाई बाई सुरुवात करा मंडळी
तुझ्या देवानी का तुला जमाला मगीन काय मी जेव्हा तुमच्या पाठीवर बसलो नाही ना तेव्हा त्या पहिल्या लाईनीत गटान गटान बसली मंजुळा बाईला मगीन काय माका इथं डान्स बघूची इच्छा झाली काय होय तर म्हणा मी देवा सॉंग इल्याचा मोठा नाटक केलो आयुष्यमान कुठे फुगा मंडळी